मम्मी तुम्हाला पिझ्झाच नाही बनवून दे. पिझ्झा ठीक आहे, आज आपण काय करणार, पिझ्झा. ही स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आमच्या निरूला आज घरगुती पद्धतीने पिझ्झा खायचा होता. एरवी पण तिला मी एकदा नेलं होतं पिझ्झा खायला बाहेर, पण तिला काय आवडलं नाही. 200 रुपये उगाच घातले असं ती मला म्हणत होती. म्हणून म्हटलं चला आता घरगुती पद्धतीने जुगाड करूया. तर आमच्याकडे काहीच नव्हतं बरं का. तर या ठिकाणी सगळ्यात आधी मी टोमॅटो सॉस वगैरे जे होतं ते रेडी करून घेतलं. आणि माझ्याकडे या ठिकाणी घरात होती फक्त एक म्हणजे पनीरची स्लाईड होती पडलेली. तर तिच्यानेच म्हटलं आता काहीतरी करूयात आपण. आणि मी कधीच केलेला नव्हता बरं का पिझ्झा घरी, पण आज म्हटलं पहिल्यांदा करूयात. आणि आमच्या निरूला घरी केलं ना तर ती आवडीने खाते. आणि तिचं म्हणणं आहे की हे पौष्टिक असतं बरं का. म्हणजे अशी पहिली मुलगी तुम्ही बघणार जिला घरगुती पद्धतीने काहीतरी खायला आवडतं. तर या ठिकाणी तर एक बाजू मी पोळीची शेकून घेतली होती. आणि त्यानंतर सॉस केला होता ना मी टोमॅटो, तो वरून टाकून घेतला होता. आणि कांदे वगैरे होते ते पण मी टाकून घेतले होते आणि त्याला असं पद्धतीने डेकोरेट केलं. मग नंतर तिला घेऊन गेली मी खायला, तर ती झोपूनच गेली होती बघा.